काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अधमपणाचा कळस झालाय। मशिदीमध्ये अजान देत असलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केली। दहशतवाद्यांनी पहाटे मशिदीमध्ये हल्ला केलाय। बघूया या धक्कादायक घटनेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। काश्मीरातल्या बारामुल्लाच्या गंतमुल्ला बाला परिसरातली ही दृश्य। निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी मीर यांना अखेरचा निरोप द्यायला जमलेल्या नागरिकांना शोक अनावर झालाय। दिवस उगवण्याआधी दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली आहे। ज्यांचा नमाजे जनाना या ठिकाणी पडला जातोय ते मीर किंवा या शोकाकुल गर्दीपैकी कुणीच कल्पना केली नव्हती। दिवस उजाडण्याआधी अजान देऊन फजरच्या नमाजाचं आमंत्रण देणाऱ्या मीर यांचं आमंत्रण सुद्धा पूर्ण होणार नाही। त्यांच्या तोंडून निघालेल्या अजानच्या ओळी पूर्ण होण्याआधीच त्यांच्या तोंडून असह्य वेदना व्यक्त करणारे शब्द उमटले। रहम म्हणजेच दया, आणि ते कायमचेच कोसळले। नेहमीप्रमाणे ते त्यांच्या जवळच्या मस्जिदमध्ये अजान पठण करायला गेले आणि त्या दिवशी पहाटे जेव्हा ते अजान पठण करायला गेले तेव्हा ते अजान पठण करत होते तेव्हा त्यांच्या तोंडातून रहम शब्द आला आणि त्यानंतर तो अजानचा आवाज येणं बंद झाला आणि त्या दरम्यान गोळीबारीचा देखील आवाज आला। नागरिकांना वाटलं की साऊंड सिस्टममध्ये खराबी असल्यामुळे हा आवाज आला, तर त्यांच्या भावाला वाटलं की त्याची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी हे अजान पठण करायचं बंद केलं। मात्र त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यानंतर कळलं की मीर यांचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नागरिकांनी शोकाकुळ मनवला, तर दहशतवादाविरोधात त्यांनी निषेधही व्यक्त केला। या घटनेनं दहशतवादाचा धर्माशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय। या भ्याड हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लांसह अनेकांनी राग व्यक्त केलाय। भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यांनी दहशतवाद्यांना उद्देशून शैतानांना अजान सहन होत नाही या शब्दात राग व्यक्त केलाय। आतंकवाद का अगर हमने खत्म करना है, आतंकवाद को खत्म करने के लिए वो रास्ते निकालने पड़ेंगे जिनसे आतंकवाद खत्म हो सकता है। वो तो हमें कहते थे कि 370 जो है वो रिस्पॉन्सिबल है आतंकवाद का। आज तो 4 साल से 370 नहीं है, तो फिर कहाँ है वो शोर करने वाले जो हम पे उंगली उठाया करते। आज तो इनका शासन है, दिल्ली का डायरेक्टली शासन है। उन्हें सोचना चाहिए, शोर करने से और दुनिया में एक डंडूरा पीटने से कुछ नहीं होगा। लोग यहाँ मर रहे हैं। हम तो बहुत परेशान हैं। जब हमने ये वाक़या सुना तो हम बहुत परेशान हो गए। उनको ऐसा होना चाहिए कि सख्त से सख्त सजा मिलना चाहिए, सख्त से सजा मिलना चाहिए और हक बहक होना चाहिए। श्रद्धा आणि पावित्र्य असलेल्या देवाच्या घरातच दहशतवाद्यांनी निशस्त्र नागरिकांचं रक्त सांडून त्यांची मानसिकता आणि उद्देश स्पष्ट केलेला आहे। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैनिकांना हौतात्म्य आल्याची घटना ताजी असतानाच या घटनेनं भारताचा स्वर्ग अशी ओळख असलेलं काश्मीर पुन्हा हादरलंय। मीर यांच्या मारेकऱ्यांचा शोध सैन्य घेतंय। लवकरच मारेकऱ्यांचा खात्माही होईल। दहशतवादाविरोधातली लढाई आणखी तीव्र करावी लागेल असं दिसतंय। पाकिस्तान आणि चीनचेही लागेबांधे दहशतवाद्यांना बळ देत आहेत। त्यातूनच क्रौर्याचा नंगानाद सुरू आहे। मजहबच्या स्थानीच क्रूरतेचा खुनी खेळ दहशतवाद्यांनी खेळल्यानं मजहबच्या नावाखाली भडकवली जाणारी माथी आता वास्तव समजू लागतील। त्यातून स्थानिकही आता दहशतवादाविरोधात उभं ठाकणं ही काळाची आणि भारताचा स्वर्ग असणाऱ्या काश्मीरचीही गरज आहे। राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।